नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। होळीचे गीत, नैवेद्याला 56 भोग आणि रंगांची उधळण अशा वातावरणात अयोध्येत काल होलिकोत्सव साजरा करण्यात आलाय। रामलल्लाच्या मूर्तीला रंग लावण्यात आला होता। राम मंदिराच्या निर्माणानंतर प्रथमच आलेल्या होलिकोत्सवामुळे अयोध्येत उत्साहपूर्ण वातावरण होतं। विविध रंगांची उधळण, फुले, गुलाब, पुष्प इत्यादींचा वर्षाव मंदिर परिसरात करण्यात आला। प्रत्येक जण रंगात रंगून परस्परांना होळीच्या शुभेच्छा देत होता। राम मंदिरात प्रतिष्ठापना झाल्यानंतरची रामलल्लाची ही पहिलीच होळी असून त्यानिमित्ताने मंदिर विविध पुष्पहारांनी सजवण्यात आलं होतं। गौर बंजारा समाजात होळीचा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। पारंपरिक वेशभूषा करून आणि डफड्याच्या तालावर बंजारा लेंगी गीतांचे गायन करून हा सण साजरा करतात। त्यांच्या याच आनंदात भाजप आमदार नारायण कुचेही सहभागी झाले होते। लेंगी गीताच्या तालावर ठेका धरत कुचे यांनी बंजारा समाजातील लोकांसोबत होळी साजरी केली आहे। बंजारा समाजात होळीला अत्यंत महत्त्व असून पाडव्यापर्यंत हा उत्साह सुरू असतो। दरम्यान वर्षभरात जन्मलेल्या मुलांचा बारशाचा कार्यक्रमही केला जातो। कुचे यांनी या उत्साहात सहभाग घेतल्याने गौर बंजारा समाजाच्या आनंदातही भर पडली आहे। धुळवडीच्या दिवशी नाशिकच्या रामकुंड परिसरात वीरांची मिरवणूक काढण्याची परंपरा असून यंदाही ही मिरवणूक काढण्यात आली। रामकुंडावर वाजत गाजत वीरांचे टाक आणून त्यांची पूजा करण्यात आली। गळ्यात झेंडूंची माळ, हातात टाक, गुलालाची उधळण आणि विविध आकर्षक पेहराव करत ढोल ताशांच्या गजरात वीरांच्या मिरवणुकीने काल गोदाकाठ परिसर दणाणला होता। जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर असलेल्या नीलम टॉकीजमध्ये रात्रीचा शो दरम्यान अचानक आग लागण्याची घटना घडली आहे। सावरकरांचा चित्रपट सुरू असताना कूलरला आग लागून धूर पसरल्यामुळे प्रेक्षकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवलंय। दरम्यान प्रेक्षकांकडून तिकिटाचे पैसे परत करण्याची मागणी केली असता त्याच तिकिटावर दुसरा शो दाखवला जाणार असल्याचं थिएटर मालकांनी सांगितलंय। अभी यहाँ मूवी चल रही थी बट कूलर के कुछ पता नहीं एबनॉर्मलिटी की वजह से तो कूलर ने आग पकड़ ली थी। बट उतने ही जल्दी सब लोगों ने ध्यान देकर बाहर निकलकर फायर एक्सटिंग्विशर से वो आग बुझाने को पूरा कंट्रोल कर लिया था और उसके बाद में फायर ब्रिगेड की गाड़ी भी आ गई, उन्होंने भी आग पे पूरी तरह से काबू पा लिया। तो किसी का कुछ नुकसान नहीं हुआ पर एक कूलर पूरा जल गया बस। कौन सा पिक्चर चालू था अंदर? वीर सावरकर। माजलगाव शहरातील मरकज मस्जिदवर एका अज्ञात व्यक्तीने जय श्रीराम लिहिल्याने मुस्लिम समाज बांधव आक्रमक झाला होता। मात्र केलेले असे कृत्य गैर असून आम्ही त्या व्यक्तीस लवकरच शोधून काढू, तोवर तुम्ही शांतता राखा असे सहाय्यक पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांनी आश्वासन दिल्यानंतर मुस्लिम बांधव शांत झाले असून सदर व्यक्तीचा शोध सुरू आहे। एक आदमी 100% मेरा वादा है। सुन सब लोगों को मेरी बात है, सुन के लो। आप सब लोगों को मेरी बात है, मेरी वादा है, उसको 24 आवर्स के अंदर अरेस्ट करेंगे। ओके 24 घंटे के अंदर वो बदमाश का अरेस्ट होगा और सजा मिलेगी। सर 24 घंटे का अरेस्ट नहीं होता, माजल का बंद करेंगे, पूरा करेंगे, ठीक है। अंबाजोगाई तालुक्यातील घाट नांदूर पासून जवळच असलेल्या हनुमंतवाडी शिवारातील एका 30 फूट खोल विहिरीत पाण्याच्या शोधात आलेले काळवीट विहिरीत पडून गंभीर जखमी झालाय। बाजूच्या शेतकऱ्यांनी सदरील काळवीट अत्यंत परिश्रम घेऊन बाहेर काढल्याने काळवीट जिवंत सुखरूप बाहेर काढण्यात आलाय। जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथे विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी विदेशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या 3 इसमांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। या 3 वेगवेगळ्या प्रकरणात पोलिसांनी एकूण 76,610 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। गोरख गायकवाड, गजानन घोलप आणि मारुती बेटुडे अशी त्या संशयित आरोपींची नावे असून त्यांच्यावर तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा दाखल झालाय। आम आदमी पार्टीचे नेते तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी जालन्याच्या कार्यकर्त्यांनी गांधी चमन येथे घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला होता। निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश असताना एकत्र जमून आंदोलन केल्यामुळे आचारसंहितेचा भंग झालाय असे निदर्शनास आल्यामुळे आंदोलकांवर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सटाण्याच्या धुळे जिल्ह्यातील हद्दीपर्यंत नांदीन ते पिसोळबारी रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। रस्त्याच्या कामासाठी माती मिश्रित खडी हलक्या प्रतीचे साहित्य वापरण्यात आल्याने अक्षरशः हाताने रस्ता उखडतोय। सदर कामाकडे संबंधित अधिकारी लक्ष देत नसल्याने सांगितलं जातंय। निकृष्ट दर्जाचे काम थांबवून चांगले काम करावे अन्यथा उपोषण करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय। इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPLच्या 17व्या पर्वाचे उर्वरित वेळापत्रक काल जाहीर करण्यात आलं। यंदा चेन्नईतील MA चिदंबरम स्टेडियमवर 26 मे रोजी IPLचा अंतिम सामना रंगणार असून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर बाद फेरीच्या म्हणजेच प्लेऑफच्या 2 लढती खेळवण्यात येतील। BCCIच्या नव्या नियमानुसार आता IPLचा पहिला व अंतिम सामना हा गतविजेत्यांच्या मैदानावर खेळवण्यात येतो। त्यामुळे 2023च्या विजेत्या चेन्नईला हा मान मिळाला आहे। वेळ झाली आहे या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।